अजय कोठारी। हमने 4 पेशेंट्स का एक ही दिन में एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी किया था। एंड आई ऑलवेज से एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हैज चेंज द पैरामीटर्स ऑफ पोस्ट सर्जरी रिकवरी। काफी फास्ट रिकवरी होता है, पेन ना के बराबर होता है और दे गो होम ऑन द फर्स्ट और सेकेंड डे। तो ऐसी एक पेशेंट है मिस पूनम, जिनका हमने एंडोस्कोपिक सर्जरी 2 डेज पहले किया था। शी इज गोइंग होम टुडे। सो पूनम से समझते हैं कि यू नो हाउ शी हैड पेन एंड हाउ शी हैज अ रिकवरी, एंड उसके बाद में मैं आपको उनका एमआरआय दिखाऊंगा। येस पूनम, काय त्रास होत होता? यू कॅन स्टँड अप. मी आले 16 तारखेला इथे संजय हॉस्पिटलला, तेव्हा मला चालता पण येत नव्हतं, कोणत्याच पोझिशन मध्ये म्हणजे मी जास्त वेळ थांबू शकत नव्हते, चालताही येत नव्हतं, बसताही येत नव्हतं, झोपताही येत नव्हतं, एकदम भयानक पेन होतं, पायावर भार घेता येत नव्हता. बरोबर. आता आज ऑपरेशन केल्यानंतर मी निदान चालू तरी शकते. किती पेन किती वाटलं पोस्ट ऑपरेटिव्ह? ऑपरेशन नंतर जे म्हणजे भयानक पायाचं दुखणं होतं ते कसं आहे आता? जे पायाचं खाली दुखणं जात होतं ते लगेचच थांबलं. आणि आता चालतंय व्यवस्थित? हो चालते. जरा चालून दाखव बरं, जरा जस्ट हेल्प हर आउट. थोडंसं उभं करा तिला, जस्ट चालून दाखव. सोडून प्री सर्जरी शी वॉज कम्प्लिटली बेंड लाईक दिस. आता ती छान चालते. येऊन जा, परत येऊन जा. भीती वाटत होती का ऑपरेशनची? पण आता भीती गेली पूर्ण. सो शी इज वॉकिंग व्हेरी नाईसली अँड आज ती घरी चालली आहे. अँड वी हॅव आस्क्ड हर टू फॉलो अप आफ्टर 1 month's टाइम अगेन. थँक्यू पूनम. चलो, all the best, take care. Hello friends, the second surgery that we did of the 4 endoscopic surgeries was Mrs. Shubhagini Das. इनका एज है 61 years and she is basically from कोलकाता. इनका लंबर स्पाइन में L4 और L5 में, I'll just show you, she had a very severe compression at this level. You can see here at L4 and L5 she had a very severe compression. एंड हमने इनका एंडोस्कोपी करके वो नर्व को पूरा फ्री किया. वी हैव हर प्री सर्जरी वॉकिंग वीडियो जिसमें शी कुड बेयरली वॉक फॉर 2 to 3 steps और उनको तुरंत पेन हो जाता था. बट नाउ टुडे इज द सेकेंड डे ऑफ द सर्जरी एंड शी इज गोइंग होम. तो फर्स्ट वील अंडरस्टैंड फ्रॉम हर सन, यू नो हाउ एंडोस्कोपी हैज गिवन हर न्यू लाइफ, हाउ हर पेन हैज रिड्यूस्ड, एंड पेशेंट से भी पूछेंगे और फिर हम देखेंगे वो कैसे चल रही है अच्छे से. Yes. Yeah. So my mother was having severe pain for last 10 days. She was barely able to walk or sit. She was bedridden. Dr. Raja suggested us this surgery, and post surgery she has recovered pretty well, and she's been good until now. We're looking forward to the recovery. Good, good. आंटी, आपको कैसे लग रहा है? आपका दर्द कैसे था पहले? पहले बहुत था. कौन से पैर में दर्द होता था? पैर में. ये पैर में ज्यादा दर्द था, बट अभी वो दर्द पूरा चला गया? हाँ, पूरा चला गया. डर लग रहा था ऑपरेशन से? हाँ, थोड़ा थोड़ा डर तो लगता. बट ऑपरेशन के बाद? हाँ, ऑपरेशन के बाद सब अच्छा. पर दर्द हुआ ऑपरेशन के बाद काफी? नहीं हुआ. थोड़ा आंटी चल के दिखाएंगे, थोड़ा इनको हल्का सा खड़ा करिए. यू कैन जस्ट सी हाउ शी वॉक्स. शी वॉक्स इंडिपेंडेंटली. चल के दिखाइए आंटी. वापस आ जाइए, वापस आ जाइए, टर्न हो जाइए. ओके, चलो, थैंक यू वेरी मच. द थर्ड एंडोस्कोपिक सर्जरी विच वी डिड वॉज मिस्टर नरेंद्र जयले. इनका एज है 41 years एंड ही हैड अ वेरी लार्ज डिस्क हर्निएशन. यू कैन शो हियर. सो इफ यू सी एट L5 एंड S1 इनका ये डिस्क पूरा पीछे स्लिप होके नर्व के ऊपर दबाव दे रहा था, एंड ही हैड अ टेरिबल पेन इन वन लेग. हमने एंडोस्कोपी से ये जो डिस्क का फ्रॅगमेंट है वो क्लियर किया, एंड टुडे इज द सेकंड डे ही इज गोइंग होम. सो नरेंद्र, कसं वाटतंय? नरेंद्र कॅन स्पीक. येस. मी जेव्हा सरांना भेटायला आलो 3 दिवसापूर्वी, तेव्हा मला चालायला पण जमत नव्हतं, अक्षरशः उभं राहायला पण शक्य होत नव्हतं. सरांनी मला सांगितलं की तुम्ही नीट 3 दिवसात बरे व्हाल, आणि सांगितल्याप्रमाणे आता मला विश्वास होत नाही की मी 3 दिवसातच स्वतःच्या पायावर उभा. आणि हा त्रास मला किमान 6-7 महिन्यापासून होता आणि खूप जास्त मी त्रासात होतो.
पण भीती वाटत होती का ऑपरेशनची? ऑपरेशनची भीती असं वाटत होतं की आपण गावखेड्यातनं बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे गावाकडचे ज्येष्ठ मंडळी म्हणायचे की ऑपरेशनला खूप तुम्हाला त्रास होईल, तुम्ही फिजिओथेरपी करा, तुम्ही आयुर्वेदिक करा, तुम्ही कुठले तरी लेप घ्या. पण त्या भानगडीत मी गेल्या 6 महिन्यापासून होतो आणि माझा खूप वेळ गेला आणि खूप त्रास सहन करून मी शेवटी सरांना म्हणजे सरांच्या बाबतीत मला कळालं. मी सरांना भेटायला आलो आणि 3च दिवसात सरांनी माझं सोल्युशन काढून दिलं. आणि मेन म्हणजे किती पेन झालं, कारण की युजली सगळे म्हणतात की मोठं स्पाईन ऑपरेशन नंतर फार पेन होतो, पेशंटला झोपून राहायला लागतं. तुम्हाला जाणवलं का पेन? नाही, बिलकुल नाही जाणवला मला पेन. कारण की आधीच्या कन्व्हेन्शनल ऑपरेशनमध्ये मोठं कट असायचे, Yes. मोठी चिरफाड Yes. असायची आणि पेशंट अंथरुणावरच एक महिना राहायचा. हो. पण विथ द मॉडर्न एन्डोस्कोपिक Yes. सर्जरी फक्त स्कोप टाकून आणि नॅव्हिगेशन असतं, तर आपल्याला कुठे पोचायचं तिथे पोचून Yes. तो डिस्कचा फ्रॅगमेंट आपण क्लिअर करतो. येस, मला विश्वासच होत नाही की एवढं सहज शक्य झालं या सर्व गोष्टी. थोडं चालून दाखवा. सावकाश. चालून मी दाखवा. 6 महिन्यापासून स्वतःच्या पायावर म्हणजे चालता येत नव्हतं. आता मी सरळ 3च दिवसात सरळ चालतो. आणि आय हॅव युअर प्री ऑफ व्हिडिओ. ही वॉज लाईक दिस. येस, पूर्ण स्ट्रक्चर माझं तिरकं झालं होतं. पूर्ण असे झाले होते. परत जा बरं. परत या. म्हणजे यू आर कम्प्लिटली बेंड लाईक Yes. दिस. एकदम Yes. बेंड झालेले होते. येस. अरे वा. सो ओव्हरऑल हॅपी विथ द एक्सपिरियन्स. Yes. कारण की एकाच दिवशी आम्ही 4 एन्डोस्कोपी केले होते, तर 3 तर तुमच्याच फ्लोअरवर आहेत. Yes. 803, 804 आणि तुम्ही आणि एक पेशंट त्या बिल्डिंगमध्ये आहेत. आय थॉट यू नो लेट्स टेक एक्सपिरियन्स फ्रॉम ऑल 4 पेशंट ज्यांची एन्डोस्कोपी एकाच दिवशी झाली होती. सर, All the very best. थँक्यू सर. ऑल द वेरी बेस्ट सर. Thank you. 4th पेशेंट जिनका हमने एंडोस्कोपी किया था, इस बार ये सर्वाइकल स्पाइन का था और इनका नाम है मिसेस महानंदा. इनका एज है 31 ईयर्स, 36 ईयर्स. इनका एज है 36 ईयर्स और इनको सर्वाइकल स्पाइन में C5 और C6 इस लेवल पे बहुत बड़ा डिस्क प्रोलैप्स हो गया था, जिसके कारण उनकी नर्व दब रही थी और उसके कारण उनको सीवियर हाथों में दर्द था. You can see her MRI here. So this was the disc herniation at C5, C6 level. You can see here. And इथे त्यांच्या 5व्या आणि 6व्या मणक्यात इथे जर आपण बघितलं तर ही गोठी गादी मागे सरकून त्यांच्या हाताला सिव्हिअर पेन होत होता. सो वी डिड अन एंडोस्कोपिक डिकम्प्रेशन फ्रॉम हर. कालच केलं यांचं आणि आज त्यांना उभं करून चालवलंय आणि डिस्चार्ज प्रोसेस रेडी केली आहे. शी इज ऑल ओके टू गो होम. ताई, काय त्रास होत होता आणि कसं वाटतंय आता? लई त्रास होत होता हातात ते लई. हा हा, पण आता बरं वाटतंय. बरं वाटतंय. अच्छा, खूप काय त्रास होत होता. 15 दिवस असतो ते त्रास. कुठून कुठे जात होत्या वेदना? पूर्ण इथनं मी सगळं पूर्ण हातातनं असं इथं वर येत होते. वेदना येत होत्या. तुम्ही काय सांगाल? हे त्यांचे मला वाटतं भाऊ आहेत. हा, तुम्ही काय सांगू इच्छिता? मी सांगू इच्छितो की तिला जो त्रास होता हा, इतका असह्य होता की ते तिला एकटीला नव्हतं, सर्व कुटुंबाला होता. बरोबर. बदल त्याला ती सांगत नव्हती. इथं आल्यानंतर आता आज ती जी हसली त्यातून सुटका झाली तिची. त्यामुळे आम्ही ऋणी आहे तुमचं कायमस्वरूपी. आणि काल ऑपरेशन झालं ना, आज सुट्टी होते. हो. रिकव्हरी फास्ट वाटते की नाही? खूप अनपेक्षित आहे. अनपेक्षित है. So within 24 hours, the patient of cervical endoscopy they go home and they have an excellent recovery. उनकी रिकवरी पैटर्न काफी अच्छी होती है and again no cut, very minimal bleeding, small incisions and they have a very good recovery. Thank you very much. Thank you. थँक्यू सर.